नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्याला शिफ्टिंग लवकरात लवकर करायला पाहिजे, कारण मला इथलं भाडं वाचवायचं आहे. भाभीला म्हणावं आम्ही पुढच्याच आठवड्यामध्ये सामानाची हलवाहलव करू. माझे पापाश्री मामीला सूचना देत होते. आम्ही या भाड्याच्या जागेत येऊन आता 6 महिनेच झाले होते. सुरेशरावांनी म्हणजेच मालकांनी आम्हाला माफक भाड्यात मोठी जागा दिली होती. खरं तर त्यांच्याही जरा दूर झालेल्या जागेत नवीन बंगल्याचं काम सुरू होतं. त्यांनाही तो तयार झाल्यावर तिकडेच शिफ्ट व्हायचं होतं. म्हणून काही दिवस ते आणि त्यांची पत्नी जुन्याच पण आम्हाला दिलेल्या जागेतच तात्पुरते शेजारच्या रूममध्ये राहत होते. म्हणून आम्हाला पूर्ण जागेचं भाडं न आकारता कमी भाड्यामध्ये राहायला मिळत होतं. तसे पहिल्यांदा दोघांची गैरसोय ही दोघांची सोय बनली. पहिल्यांदा सुरेशरावांनी केवळ 2च महिन्यांसाठी राहू आणि मग शिफ्ट झाल्यावर मात्र तुम्हाला पूर्ण भाडं द्यावं लागेल अशी अट घातली होती आणि ती पप्पांनी मान्यही केली होती. पण त्यांच्या बंगल्याचं काम वाढतच चाललं होतं. 2 महिन्याचे 6 महिने झाले होते. मी मात्र जसजसे दिवस वाढत होते तसं खुश होत होतं. याला कारण होतं सुरेशरावांची सुडौल पत्नी चंचल भाभी. काय मस्त आयटम होती. 40तली असून पण तिचा फॉर्म अजूनही तिनं टिकवून ठेवला होता. साडीतूनही तिचा भरीव शेप लपत नव्हता. उभट गोलाकार चेहरा, नाकात चमकी, कानात 3-4 ठिकाणी टोचून त्यात चमक्या जडवल्या होत्या. दोन्ही हाताच्या 4ही बोटांमध्ये नाजूक अंगठ्या, पायात लफेदार साकळ्या. या साऱ्या शृंगारानं तिच्या मादकतेमध्ये अजूनच भर पडत होती. वर सोज्वळ दिसणारी चंचल भाभी एकदम छपरी माल होती. सुरेशराव 50शी ओलांडलेले बिझनेसमन होते. बक्कळ पैसा होता त्यांच्याकडे. त्यांना 2 मुलं, 22 वर्षाची मुलगी आणि 19 वर्षांचा मुलगा. दोघेही अमेरिकेमध्ये शिकत होते. सुरेशराव बिझनेसच्या निमित्तानं बरेचदा बाहेरच असल्यानं चंचल भाभी घरी एकटीच असे. आमच्या घरात मी, पप्पा, मम्मी, दादा, वहिनी एवढेच. दादा एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सर्व्हिसला, तर वहिनी दुपार किंवा संध्याकाळपर्यंत पार्ट टाइम एका लॉ फर्ममध्ये नोकरी करत होती. मी BScच्या लास्ट इयरला होतो. चंचल भाभीला पहिल्यांदा पाहण्याचा प्रसंग आला तो दिवस मला अजूनही आठवतोय. आम्ही सगळे नवीन जागेच्या शोधात होतो. त्यावेळेस पप्पांच्या मित्रानं सुरेशरावांचा नंबर दिला. आम्ही फोन करून जागा पाहायला गेलो. आम्ही सगळे कोचवर, तर सुरेशराव खुर्चीवर आणि त्यांच्या मागे चंचल भाभी साडीत डोक्यावर पदर घेऊन एखाद्या सोज्वळ गृहिणीसारखी आदबीनं उभी होती. एका हाताची घडी घातल्यानं पदराखालच्या तिच्या उभारांचा शेप लक्षात येत होता. त्या हाताच्या घडीवर उजव्या हाताचं कोपर उभं करून त्याच्या बोटांच्या कैचीमध्ये त्यांनी पदर धरला होता. अधूनमधून तिला तर्जनीनं नाकाचा शेंडा घासण्याची सवय असावी, त्यामुळे तिच्या बोटांमधल्या नक्षीदार अंगठ्या दिसत होत्या. मला चांगलंच आठवतंय ते दादाची नजर तिच्या भरगच्च भाभीवरती खेळली होती. नंतर भाभीनेच हसतमुख सगळ्यांना रूम्स आम्हाला दाखवल्या होत्या. जागा पाहण्यापेक्षा माझी नजर भाभीचे तलम साडीतले अंग पाहण्यात गुंतली होती. खरं तर भाभी अगदी अंगभर पदर घेऊनच वावरत होती, तरी तिची फिगर काही त्यातून लपत नव्हती. ती पुढे आणि आम्ही मागे, असे आम्ही सारी वरात घर पाहण्यात गुंतलो होतो. हसतमुख भाभीने लगेच गप्पा मारत वहिनीला आपलंसं केलं. त्यावेळी एवढ्या सगळ्या वेळात मला फक्त चंचल भाभीच्या कमरेचा काही भागच नजरेला पडला होता. तिच्या कमरेवर एक नाजूक वळी कंबर लचकलेला दिसे, पण तिच्या तुकतुकीत कायचा तेवढासा भाग पाहूनही मी गरम झालो होतो. त्यावेळी भाभी माझ्यापेक्षा दादाकडे जास्त लक्ष देत होती. दादानेही थोडी ओळख झाल्यावर फ्लर्टिंग सुरू केलंच होतं. अर्थात वहिनीनं दटावल्यावर त्यानं स्वतःला आवर्त घेतलं. आम्ही राहायला गेल्यानंतर भाभीची येजा वाढली. एकटी असल्या कारणानं तिनं वहिनीशी गट्टी जमवली होती. विशेषतः दुपारी वहिनी घरात असल्यावरती तिच्याशी गप्पा मारायला ती येत असे. भाभी येण्याच्या ठराविक वेळेस मी कसंही करून दरवाजाच्या आसपासच असे. डोरबेल वाजताच मी दरवाजा उघडे. आपल्या ओठांची मोहक हालचाल करत, हाय शंतनू, कसा चाललाय अभ्यास? भाभी आत येता येता माझी जुजबी चौकशी करे. आपला पदर डोक्यावर घेताना काही सेकंद तिचा पदर सरकून पोट उघडं पडे आणि तिच्या खोल आणि मोठ्या बेंबीचं दर्शन होई. ती आसपास वावरताना माझी चावट नजर तिच्या बेंबीचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असे.
मी पाहतोय हे लक्षात आल्यावर लाजून 2 बोटांच्या कैचीनं पदर ती सारखा करे. असा जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मी तिची फिगर निहाळत असे. मग मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत बसे आणि मग भाभी आणि वहिनीच्या गप्पा सुरू होत. हळूहळू त्यांच्या गप्पांमध्ये अधिकच सुरसपणा येऊ लागला होता. मग खास गुजगोष्टी सुरू झाल्यावरती त्या दोघींची कुजबुज माझ्या कानी पडे. त्या ऐकायला मी अधिक सावध होऊन बसे. अय्या, भाभी किती छान आहे ग तुझी साडी, कुठून घेतलीस? किती सुंदर दिसतेस ग तू या साडीत. नवरोबा एकदम खुश दिसतात तुझ्यावर आज, की तूच त्यांना रात्रभर खुश केलंस. वहिनीने एकदम भडीमार सुरू केला. ईश्य, अगं मला काही तर बोलू देशील, असं म्हणत भाभी साड्या कुठून खरेदी करते, ती कशा स्वस्तात मिळवते हे सारं तिनं वहिनीला ऐकवलं. वहिनी अजूनही भाभीला निरखत असावी, कारण ती म्हणाली, भाभी हे काय, वर अगदी डोक्यावर सोजवळपणे पदर घेतलाय आणि किती खाली नेसतीयस तू साडी, पोट किती उघडं पडलंय, बिंबाट दिसतंय बघ तुझं. काही म्हणा, साडी अशी नेसलीयस की एकदम आयटम वाटतेस तू. असं ऐकल्यावर मात्र मी सावध झालो. भाभीच्या उघड्या बिंबीच्या आठवणीनं माझा छोटा भाऊ जागा झाला. ईश्य, चावट मेली. अगं यांनाच आवडते मी बिंबीखाली साडी नेसलेली, आणि मला तर आता सवयच झाली पोट दाखवायची. हो, शैलेशही मला बिंबीच्या खाली साडी नेसायला सांगतो, पण मला बाई लाज वाटते. वहिनी म्हणाल्या, तू तर पाहतेच की घरात वावरताना मी कसं अंग झाकत व्यवस्थित पदर घेते. घरात वडील माणसांसमोर तू घरंदाज वाटली पाहिजेस. बाकी वेळेस तुला आवडतेस तसं राहा, अशी यांची ताकीद आहे. तुम्ही इथे राहायला आलात म्हणून, नाहीतर मी घरात फक्त ब्लाऊज आणि झंपरवरच वावरते, भाभी म्हणाल्या. हो का, मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला तू एकदम सोजवळ वाटलीस, पण बाकी तू नट्टापट्टा एकदम छान करतेस. बाहेरून सोजवळ आणि आतून एकदम नखरेल. सगळे आशिक होत असतील ना तुझे. अगं हो ना, आमच्या लग्नाची गंमत सांगते. यांनी तर काय कमाल केली माहितीये, असं म्हणून भाभी सविस्तर सांगू लागली. तर मग मित्रांनो, आता भाभी नक्की काय सांगते हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे. आपण पाहूयात पुढच्या भागात काय होते ते. परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.